नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला फुगाबाई कशी बनवायची ते दाखवते. तर अगोदर मी कटिंग केली. तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल कटिंगचा पण तर नक्कीच कमेंट करा, म्हणजे मी कटिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर जसं आपण नॉर्मल पद्धतीने बाई अस्तरची जोडतो त्या पद्धतीने जोडून घ्यायची. आणि मी थोडंसं टच करते, म्हणजे ज्यावेळेस आपण कपडा पलटी करतो तर ते व्यवस्थित दबले जाते. आता दाब शिलाई आपल्या अस्तरवरच आली पाहिजे. आणि पुन्हा एकदा वरच्या बाजूने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आता पूर्ण आपल्याला कडेने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. ब्लाऊज मोठा असल्यामुळं बाही पण मोठी झाली. 40 छातीचा ब्लाऊज होता आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे. उरलेला अस्तर मी पुन्हा एकदा कट करते, कारण मी सगळं व्यवस्थित अस्तरची कटिंग नव्हती केली. मी मेन फॅब्रिकची बरोबर कटिंग केलेली आणि उरलेला अस्तर पूर्ण कट करून टाकते. आणि जिथपासून आपल्याला चून घ्यायचे, जे माझं माप आहे त्यानुसार मी चून टाकते. आता चून टाकताना बघा एकदम छोटं छोटं चून टाकायच्यात, म्हणजे आपला फुगा आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते. आता ज्यावेळेस मधला पॉइंट येतो त्यावेळेस आपल्याला चून टाकण्याची दिशा बदलायची, समोरासमोर टाकायची. आता म्हणजे फिनिशिंगला व्यवस्थित दिसून जातं. मी याच्या अगोदर पण कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला, नसन पाहिला तर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला फुगाबाई कशी बनवायची नक्कीच लक्षात येईल. आणि सेम तीच पद्धत असते, काही बदल नाही करायचा. बघा किती व्यवस्थित आले. अशा पद्धतीने फिनिशिंग आली. आणि मधला मेन समोरचा, आता समोरच्या बाजूला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार दिल्याच्या नंतर आपल्याला बाही फिटिंग करायची. आता ज्या वेळेला आपण चून टाकली तर मधोमध त्याला एक लाईन आखून घ्यायची खडूने, आणि नंतर मग आपल्याला सेंटर काढून बाही जोडायला सुरुवात करायची. तर खूप सिंपल पद्धत आहे, नक्की तुम्ही पण ट्राय करा. आता समोरच्या बाजूला मी थोडासा आकार देऊन घेतले मोंड्या साईडने. आणि कधी पण बाही जोडताना शोल्डरपासून जोडली तर व्यवस्थित फिनिशिंग पण येते. आणि जरी कमी जास्त काही झालं तर आपल्याला मोंड्याच्या साईडने आपल्याला कटिंग करायला जमून जातं. अशा पद्धतीने जवळजवळ बाहीची पूर्ण स्टिच करून झाले. तर उरलेला कपडा आपल्याला कट करायला काहीच हरकत नाही, कारण आपण मेन सेंटरपासून सुरुवात केली, शोल्डरपासून जोडायला. आता बाहीचा दंड अगोदर आपण कड्याची एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला ही फिनिशिंग पण व्यवस्थित भेटून जाते. आणि नंतर उलटी बाजू करून आपल्याला दंड घेर किती आहे आणि आपला कंबर किती आहे त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची. अशा पद्धतीने बघा
किती सुंदर असा ब्लाऊज आलाय. बाही बघा व्यवस्थित आली, प्रिन्सेस ब्लाऊज आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.